इराण, अमेरिका आणि इस्रायल या तिन्ही देशांदरम्यान युद्ध समाप्तीसाठीच्या वाटाघाटी इस्लामाबादमध्ये आजपासून सुरू होत आहेत। ही 2 दिवसीय चर्चा आज आणि उद्या पार पडतेय। इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ दाखल झालं असून पाकिस्तानच्या मध्यस्थीनं दोन्ही राष्ट्रांमध्ये ऐतिहासिक चर्चा होणार आहे। इराणच्या शिष्टमंडळात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला बाधा आल्यानं या चर्चेत काय वाटाघाटी होतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। या चर्चेच्या यशामुळे केवळ आखाती देशांमध्येच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेला देखील मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। इस्रायल आणि लेबनॉन सरकार यांच्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये थेट वाटाघाटी सुरू होणार आहेत। अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने हे स्पष्ट केलंय। हिजबुल्लाचे निःशस्त्रीकरण करणं आणि दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट असेल। लेबनॉनच्या मंत्रिमंडळानं बेरूतमध्ये केवळ सरकारी सुरक्षा दलांकडेच शस्त्र असतील असा आदेश दिलाय, ज्याचं इस्रायलनं अर्थातच स्वागत केलंय। युद्धविरामानंतरच्या चर्चेसाठी इराणने एक नवी अट घातली आहे। लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील युद्धबंदीवरील चर्चेत इराणच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे। कारण युद्धविरामात जर लेबनॉनचा समावेश नसेल तर इराण अनुपस्थित राहणार असल्याच्या इराणी माध्यमांमध्ये बातम्या आल्या आहेत। तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करा अशी अट घातली गेली आहे, ज्यामुळे आता इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवणार का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। दक्षिण लेबनॉनमधील नबातिहवर इस्रायलनं भीषण हवाई हल्ला चढवलाय। हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात। इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती देखील वर्तवली जाते। इस्रायली हवाई दलानं दक्षिण लेबनॉनमधल्या एका प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबातिह या शहरावर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत। या हल्ल्यांची तीव्रता इतकी मोठी होती की संपूर्ण शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले। इस्रायली लष्करानं नबातिहमधील हिजबुल्लाचे कमांड सेंटर्स आणि शस्त्रास्त्र साठ्यांवर हल्ले केलेत। मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते या हल्ल्यात नागरी वस्त्या आणि बाजारपेठांच्या परिसराला देखील मोठा फटका बसलाय। अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची देखील भीती आहे। लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये काल इस्रायलने केलेल्या मोठ्या प्रमाणावरील हवाई हल्ल्यानं संपूर्ण शहर हादरून गेलंय। या भीषण हल्ल्याचे काही थरारक क्षण परिसरातील सुरक्षा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत। त्याचे व्हिडिओ आता समोर आले। अत्यंत शांत असलेल्या परिसरात अचानक क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला आणि काही क्षणातच बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। हल्ल्याचा वेग आणि तीव्रता इतकी प्रचंड होती की आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट आणि ढिगारा पाहायला मिळाला। नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावताना देखील या व्हिडिओतून दिसतंय। उत्तर इस्रायलमधल्या साफेद शहरावर हल्ला झालाय। साफेद शहरावर हिजबुल्लानं रॉकेट हल्ला चढवला। हल्ल्यासाठी ग्रॅड या रॉकेटचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे। हिजबुल्लानं इस्रायलच्या दिशेनं आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। साफेद शहरात इस्रायली लष्कराचे उत्तर कमांड मुख्यालय आहे आणि त्याच ठिकाणी हिजबुल्लानं ग्रॅड रॉकेटचा वापर करत हल्ला चढवला।